फक्त ही एक बॉटल पावसाळ्यातील सगळ्यात मोठी समस्या दूर करणार आहे. कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला एक अशी मोठी समस्या उद्भवते, त्याचा उपायच आपल्याला भेटत नाही. पण नमस्कार, मी प्राजक्ता घेऊन आली आहे एकदम जबरदस्त उपाय. पावसाळ्यामध्ये बाहेर खूप पाऊस चालू असतो, आभाळ असतं आणि त्यामुळे आपले कपडे सुकतच नाही. मग आपल्याला ते फॅन खाली सुकवून घ्यावे लागतात, पण त्यामधून खूप कुबट असा वास येतो. मग कपडे पावसाळा असो, उन्हाळा असो की हिवाळा असो, पटकन सुकण्यासाठी मी एकदम जबरदस्त असं टूल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्या घरी अशा पद्धतीची प्लास्टिकची बॉटल असतेच नाही का? सगळ्यांच्या घरी असते. खरं तर याचा वापर आपण एकदा बाहेर गेलो, पाणी पिलं तर त्यानंतर अशा प्लास्टिक बॉटलचा वापर खरं तर करायला नाही पाहिजे. तर चला, याचा वापर आज आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आणि आज आपण टाकाऊपासून टिकाऊ बनवणार आहोत. तर बघा, आता इथे आपण 2 पद्धतीने खरं तर टूल बनवू शकतो. एक व्हर्टिकल, एक हॉरिझॉन्टल. तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने करू शकता. मी हॉरिझॉन्टल बनवते जेणेकरून आपल्याला जास्त याचा उपयोग घेता येईल नाही का. दोन्ही बाजूनी बघा, एका बाजूने आपल्याला अशा पद्धतीने एकतर तुम्ही पेचकस घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने कैचीने बघा व्यवस्थित याला होल पाडून घ्यायचे. आता अशा बॉटलचं प्लास्टिक ना हे खूप कमकुवत असतं आणि इझिली होल पडून जातात. त्यामुळे आपल्याला काही असं शार्प असं काही वेगळं घ्यायची गरज नाही. त्यानंतर अशा पद्धतीची दोरी घ्यायची आहे. जास्त मोठी दोरी घ्यायची नाहीये बघा. एकदम मीडियम साइजची आणि जास्त स्मॉल ही घ्यायची नाही. कारण त्याने व्यवस्थितरित्या ते जे ओझं आहे ते व्यवस्थित कॅरी करायला हवं, म्हणून आपल्याला हे करायचंय. आता बघा, आपण एका टोकातून ही दोरी आतमध्ये टाकली आहे. पण मात्र बाहेरून दुसऱ्या टोकातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला काहीच करता येत नाही. तर त्यासाठी काय करायचं, बॉटलचं जे काही बॉटम आहे बघा, त्या बॉटमचा असाही आपल्याला काहीच वापर होणार नाहीये. त्यामुळे काय करायचं, तर हे जे बॉटम आहे बॉटलचं ते आपल्याला कापून टाकायचंय. आता आपण कितीही प्रयत्न केला याला अशा पद्धतीने आत घालायचा, तरी सुद्धा जोपर्यंत आपण त्याला ओढणार नाही आणि व्यवस्थित घालणार नाही, ते निघणार नाही. आता दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता, इकडे माझ्या मुलीचं चालू आहे बघा, व्यवस्थित एक बुक आणला आहे मी, तर तिचे मध्ये सुरू आहे, तर त्यासाठी प्लीज इग्नोर करा. पण ती तिचा सुद्धा अभ्यास करते, तुम्हाला दिसत असेल. सध्या रायटिंग चालू आहे. तर अशा पद्धतीने ते बॉटलचं बॉटम आपण कापून टाकलं, याचा आपल्याला काहीच वापर होणार नाही. ते बॉटम फेकायची गरज नाही. त्याचा सुद्धा मी कधीतरी तुम्हाला नक्कीच युजेस सांगणार आहे. या पद्धतीने दुसऱ्या होलमधून बाहेर काढायचं आणि व्यवस्थित दोन्हीही बाजूनी मेजर करून दोरी कापून टाकायची आणि हे आपण सील पॅक करणार आहोत. पण सध्याचं आपण काय करूयात, अशा पद्धतीने बांधून घेऊयात. म्हणजे एकदाच आपण कंटिन्यू फायनल सील पॅक करणार आहोत. म्हणजे खालचं सुद्धा प्रोसेस करूयात. म्हणजे एकदाच सगळं आपण सील पॅक करू शकू. आता बघा, जिथे आपण हँगर बनवलंय ना, म्हणजे टांगून ठेवायचं आपल्याला, त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला म्हणजे बरोबर त्याच्या खाली आपल्याला असे होल करायचे आहेत. आता बघा, इथे ना पूर्ण तुम्ही 4 ते 5 होल करून घेऊ शकता. तर तसंही करू शकता, पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते. हे जास्त तकलादू बनवू नये म्हणून मी इकडे ना स्टीलचे चिमटे घेतलेले आहेत आणि मी इकडे ना 4 करणार आहेत हँगिंग करण्यासाठी. तर 4 दोरी व्यवस्थित हाईटला, सेम हाईटला कापून घेतलेल्या आहेत, जेणेकरून हँगर असं वर खाली होणार नाही. हे तुम्हाला करायचंय. हे खूप सोपं आहे, म्हणून मी काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं नाही. आता बघा, हे प्लास्टिक आहे. आपण जर हे एकच होल पाडलं ना, तर त्यामधून दोरी कशी काढणार हे आपल्याला समजणार नाही. त्यामुळे कोणताही मध्ये व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. हवं तर हा व्हिडिओ तुम्ही 2x स्पीड वरती बघू शकता. आता बघा, इथे आपण 3 ते 4 होल पाडणार आहोत. तर या पद्धतीने एक होल पाडायचं आणि त्याचं अगदी थोडीशी जागा सोडायची आणि दुसरं होल पाडायचं. असं का केलं आहे बघा आपण, म्हणजे एका याच्यामधून आपण आत घालणार आहोत आणि दुसऱ्या याच्यातून दोरी बाहेर काढणार आहोत, त्यासाठी केलंय. पण ह्या बॉटल आपण घेतल्या तर याचं प्लास्टिक जे आहे ते कमकुवत असतं. त्यामुळे थोड्या डिस्टन्स वरती दुसरा होल पाडायचा आहे. असं मी का म्हणत आहे, कारण मग ते फाटायला नको आपण जेव्हा त्याला हँग करणार आहोत म्हणून. हे जे आपण बनवत आहोत, हे जसं की सॉक्स असतील, नॅपकिन असतील किंवा छोटं जर तुमच्या घरी बेबी असेल तर बेबीचे कपडे असतील किंवा त्यांच्या टोप्या असतील, त्यासाठी आहेत. एकदम मोठे असे कपडे याला टांगायची गरज नाही किंवा टांगू नका, कारण किती नाही म्हटलं तरी हे प्लास्टिक आहे. त्यानंतर बघा, चिमट्याला जी गोलाकार रिंग असते त्यामधून ही दोरी काढायची आणि ही सुद्धा आपण सील पॅक करणार आहोत. सध्याच आपण अशाच गाठी त्याला मारून ठेवत आहोत. एकदा आपण सगळं करून घेऊयात आणि मग
एकदाच आपण याला सील पॅक करणार आहोत. आता हे प्लास्टिक असल्यामुळे मी फक्त 3 हँगिंग हे करणार आहे आणि सेम जसं मी पहिल्या ह्याच्यात दाखवलं सेम करून घेते. तुम्हाला जर समजलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्लो करून सुद्धा बघू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील. आणि आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की हाईप करा. कमेंट जर राईट डाऊन तुम्ही केलं तर तिथे तुम्हाला हाईप मिळेल, तर हाईपवर क्लिक करा, म्हणजे मला खूप मोटिव्हेशन भेटेल. या पद्धतीने काढायचं आणि स्टीलचं जे काही आपण घेतलेलं आहे, तुम्ही प्लास्टिकचा घेतला ना चिमटा तरी चालेल, त्याच्या रिंग मधून काढायचं आणि नंतर आपल्याला हे सील पॅक करून घ्यायचं आहे. आता 3 करतेय मी, इथे इझिली 4 ते 5 होऊ शकतात बघा. तुम्हाला जर छोटे-छोटे कपडे जर टांगून घ्यायचे असेल तर 4 ते 5 खूप इझिली होऊन जातं. या पद्धतीने बघा आता मी करून घेते आहे. आता मी याआधी ना तुम्हाला 2 ते 3 मागच्याही वर्षी 2 व्हिडिओ शेअर केले. ते सगळे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळेल, की जसं की रवा गाळण्याची चाळणी जुनी झाली असेल, तर तिचा कशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता, त्याचा सुद्धा वापर केलाय. जर तुमच्याकडे छोट्या-छोट्या बास्केट असेल, त्याचा वापर कसा करायचा, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि त्यापासून आपण टूल बनवलेले आहेत आणि उत्तम क्वालिटीचे टूल बनतात. आपल्याला बाहेरून जर आपण हँगर आणायचं गेलं, तर 1,500 ते 2,000च्या वरतीच हँगर मिळतं चांगल्या क्वालिटीचं. कमकुवत क्वालिटीचं आणलं तर तेच आहे, डबल पैसे काय खर्च करायचे, एकदाच घ्यायचं तर चांगलं घ्यायचं. पण त्यापेक्षा जर आपल्या घरी आपण जर टाकाऊपासून टिकाऊ बनवलं तर कुठेतरी आपल्याला जो वेळ भेटतो तो सुद्धा आपण अशा पद्धतीने चांगल्या गोष्टी करण्यात, क्रिएटिव्ह गोष्टी करण्यात घालवू शकतो आणि तुम्ही मुलांना सुद्धा इन्व्हॉल्व करू शकता. फक्त मुलांना आता हे सील पॅक करत असताना इन्व्हॉल्व करायचं नाही आहे, पण बाकीच्या गोष्टी जसं की दोरी किंवा याला तुम्ही कसं पद्धतीने करत आहात त्यांना ऑब्झर्व्ह करण्यासाठी ठेवू शकता, म्हणजे त्यांना सुद्धा काही आयडिया येतील बरं का. अशा पद्धतीने करू शकता. तुम्ही बघू शकता माझी मुलगी अभ्यास करते, पण मी तिच्या समोरच हे करतेय आणि ती बघतीये की मम्मी काय करत आहे. या पद्धतीने तुम्ही करू शकता, म्हणजे मुलांचा स्क्रीन टाइम कमी होतो. आपण असं म्हणू शकत नाही की मुलांना आपण 100% स्क्रीन टाइम कमी करतो, तसं मुलांचं असेल सुद्धा काहींचं, हे नाही म्हणत नाही, पण आता ते पॉसिबलच नाहीये. पण थोडंफार तर आपण अशा पद्धतीने कमी करू शकतो. आता बघा दोन्ही टोक दोरीचे घ्यायचे. असे मेणबत्ती मी घेतली आहे बघा, दिवा वगैरे घेऊ शकता. एकावर एक ठेवायचं, थोडं थंड होऊ द्यायचं. एक 20 सेकंदानंतर त्याला अशा पद्धतीने हाताने लावायचं बघा. खूप इझी आहे करायला, खूप इझी आहे. फक्त हात जळणार नाही याची तुम्हाला मात्र काळजी घ्यायची आहे. फर्स्ट टाईम करत असणार तर थोडी भीती वाटेल, एकदा केलं तर तुम्हाला काहीच वाटणार नाही. मी आता नेहमी अशा पद्धतीने केलं. आता तिसरं टोक सुद्धा मी व्यवस्थित सील पॅक करून घेतेय आणि आपलं हँगर तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने तयार झालेलं आहे. चला आता मी तुम्हाला दाखवते. आता मी ना वरून हँगर सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता, पण मी चिमटे सध्याचे लावले. मी हे अटकून ठेवणार आहे एखाद्या खिळ्याला वगैरे आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बाळाचे वगैरे सगळे कपडे याला व्यवस्थित अडकवून ठेवू शकता. अशा पद्धतीने कपडे जर ठेवले तर हवा ना खेळती राहते. पावसाळ्यामध्ये पाऊस जरी असला ना तरी हवा थोडीफार आली ना तर असे जर कपडे ठेवले तर व्यवस्थित सुकतात सुद्धा. इन केस खूपच पाऊस असेल, सुकतच नसेल तर फॅन खाली तुम्ही इझिली कुठेही टांगून ठेवू शकता. खूप सोपं आहे बनवायला. कोणीही बनवू शकतं बघा, कोणीही बनवू शकतं. काहीच यामध्ये रॉकेट सायन्स नाहीये. आणि हा व्हिडिओ आवडला ना तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि मुलांना सुद्धा इन्व्हॉल्व करा या अशा क्रिएटिव्ह गोष्टी करण्यामध्ये. आणि जुनी पुराणी प्लास्टिकची बॉटल असेल तर त्याचा वापर अशा पद्धतीने नक्की करा. जर जाड प्लास्टिक असेल ना तर मग तुम्ही काय करू शकता, एखादं टोकदार असं वस्तू घ्यायची, गरम करायची आणि तिने त्याला जे होल पाडून घेऊ शकता. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.